काल अख्खा दिवसभर पाऊस कोसळत होता आणि आज सकाळी मी काय केलं, तिकडचं तर गवत काढलं होतं आणि मग सकाळी हे एवढं सगळं गवत काढून घेतलं, अगदी बारीक बारीक. तर इतकं टोपामध्ये ठेवलेलं आहे, टाकून द्यायचं आहे. हे पण तसंच राहिलं, म्हणजे असं सलग नव्हती बसलेली. पाणी ठेवलं की मग पुन्हा यायची गवत काढायला. पुन्हा सकाळ सकाळी अगदी म्हणजे 6:30लाच 6:45लाच लागली होती मी काढायला. जरा उजेडलं पण होतं. चला या उकरलं आहे म्हणून मी हे कुत्री येऊन बसली आहे. हे इथं का उकरलं तर इथं शेवाळ वगैरे असतं ना, ते शेवाळ वगैरे झालं होतं, त्याच्यामुळं मी इथं आता हे राहिलं उकरायचं. म्हटलं पाणी भरायचं आहे, मग पाणी भरता भरता म्हटलं नको, हे सगळं मातीनं काय होते, सगळी अशी चप्पलला लागून जाते. आणि हे पाहता तर इथं मी गवत काढून राहिलेली आहे. पुन्हा किती वाढलं आहे हे पण, जे मी इथं पहिलं काढलेलं होतं आता ते तिकडच्या कोपऱ्यातलं असं काढेल. पाठीमागचं तर काढलं, तर पाठीमागं किती वाढलं आहे ते बी माहिती नाही. म्हणजे पाठीमागचं काढलं, ते पहिलं काढलं होतं ते पुन्हा म्हणजे उगलंच म्हणा. आणि इकडचं पण काढत काढत पण ते एवढं आहे का जरा याची उंची कमी झाली, नाही तर हे इतक्या उंची इतकं झालं असतं. इकडं तर मी अजिबात गेलीच नाही, ते किती मोठं मोठं उंचीचं झालेलं हे. आता हे पुन्हा केनपट इतकं वाढलं आहे ना, काय सांगा. आता उपटतच आहे मी, काय आता इथं खुरपं नाही घेतलेलं. खुरपं घेतलं असतं तर काय होतं, असं माती माती होऊन जाते. हे सगळी असं म्हणजे ते छोटे रोपं पण दबले जातात. आता केनपटचं सगळं हे काढून घेते गवत. हे तर इकडं एवढं भरून झालं. नमस्कार, रामराम. चला, 2 दिवसाचा मिळून मी व्लॉग बनवत आहे, एक शनिवारचा आणि एक रविवारचा. शनिवारी तर मी सर्व असं गवत जेवढा वेळ भेटेल तेवढा मी गवतच काढत होते. आणि दुसऱ्या दिवशीचं आहे संकष्ट चतुर्थी, तर पूर्ण व्लॉग पाहायला विसरू नका. नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक कृषीची व्लॉग. खुरपं घेऊन आलेली आहे मी काढायला. जिथं खुरडलं ना तिथं खुरपून देणार आहे. तसं आता कालपासून पाऊस नाही, आज पुन्हा भरून आलेलं आहे आबा. काकांनी तिकडचं सगळं काढलं, त्यांच्या पाठीमागचं आणि ते तेवढा भाग. उन्हाळ्यामध्ये काही काम नव्हतं, कारण फक्त झाडाखाली बसायचं आणि आराम करायचा, उन्हापासून बचाव. पण जसा पाऊस सुरू झाला ना तसं आता हे गवत वाढू राहिलेलं आहे. त्याच्यामुळं ही काम आता सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळीपर्यंत कधीही वेळ भेटेल तेव्हा करायचं. पट्टाला एवढं कसं काय म्हणते हे राहतं काय माहिती बाई. खरंच ना, केनपटाचा विषयच लय हार्ड आहे. किती काढावा तरी ते वाढलंच जात आहे. आणि विशेष म्हणजे मी यांना फुलं येऊन देत नाही, बी पण होऊन देत नाही, तरी पण कुठून येऊ राहिलेलं हे केनपट. सकाळी असं छान ऊन पडलं होतं. आता हे एवढं केनपट कसं काय वाढतं आहे हा माझा विचार आहे ना, केनपट काढता काढताच चालू होता. आता जसं काँग्रेसला बी आल्यानंतर ते जमिनीत पडल्यावर काँग्रेस वाढलं जातं, पण केनपटाला मी फुलं येऊन देत नाही आहे, बी होऊन देत नाही, तरी पण हे केनपट कसं काय. आणि एकदम बारीक बारीक रोपं. तर विचार करता करता असं मी अनुमान काढला की केनपट जरी मी मुळासकट काढलं तरी त्याची जी मुळं आहेत ना ती राहतात, आणि त्याच्यापासून बहुतेक हे केनपट म्हणजे नवीन निर्माण तर नाही ना करत. कारण केनपट आहे ना, जरी थोडंसं पाणी जरी मिळालं ना तरी ते जिवंतच राहतं, त्याला मरणच नाही ना. जरी असं आपण थोडंसं बाजूला काढून ठेवलं ना आणि थोडासा पाऊस पडला ना ते पुन्हा जिवंत होतं. मग मुळातून सहज कसे काही नाही रोपं होऊ शकत. तर काय माहिती, अंदाज तसा मी काढलेला आहे. कारण मी हे बी आणि फुलं होऊन देत नाही आहे आणि काढते ना, याच्यावरून मी म्हणते असं. तर असं काय असेल याचा विषयी कोणाला माहिती असेल तर मला जरूर सांगा. आणि चला, आता हे काढण्याचा भागच आहे. एकदा काढलं का पुन्हा ते काढणंच होतं, पुन्हा पाठीमागं गेलं का पुन्हा ते उगवणारच आहे आणि पुन्हा पाठीमागं जावंच लागणार आहे. तिकडून गेल्यानंतर हे अशीच राऊंड होत जाणार आहे. आज ठरवलं तर आहे हे एवढं सर्व स्वच्छ करायचं, पण आता बघू पाऊस नाही आला तर. पाऊस पण असा नाही की रिमझिम, असा कधी कधी एकदम जोरात येऊन जातो, कधी कधी तर लगेच थोड्या वेळ लगेच उघडतो.
तर मग इथं चिकचिक झाल्यावर मग मला काही करताच येणार नाही. चला आता हे मी टाकून येते, इकडं खड्ड्यामध्ये नेऊन टाकते. म्हणजे काय ते केनपट काय इथं ठेवलं ना काय होतं, थोडंसं म्हणजे पाणी जरी भेटलं ना ते पुन्हा वाढायला सुरुवात होतं. म्हणजे काढलेलं सुद्धा ते तेव्हा जिवंत होतं. पावसाला सुरुवात झाली, मग आली घरात. म्हटलं उगीच मोबाईलही भिजून जाईन, आता नाही खिडकी बंद करते, नाही तर घरामध्ये सगळं पाणी पाणी होईल. आणि काय हरकत नाही ना, पाणी तसंही पाऊस आला तर हे आणखीन गवत जे आता ती माती जखडून घेतली ती जरा मोकळी होईल आणि पटकन गवत काढता येईल मला तसंही. पण चला हे ओले लाकडं आणले ना खळ्यावरचे, केव्हाची पेटतच नाही असं, म्हणजे पेटलं का लगेच विजलं जाते. थोड्या वेळ थांबा पुन्हा विजन. असं झिमझिम पाऊस राहिलेला आहे. म्हटलं गवत काढावं, ते हे काल ठेवलं तसंच आणि पावसाला सुरुवात झाली. अगदी कसं दिसतंय तो पाऊस, पण असं धुकं पसरल्यासारखा पाऊस. म्हणजे एकदम हे थेंब पण असे मस्त असे खूप असे जसे शॉवरमधून पाणी निघतं ना, अगदी त्या पद्धतीचं वाटते. हलके चला आता संकष्ट चतुर्थी, तर पूजाचं साहित्य तयार करून ठेवलेलं आहे. इकडं फुलं आणली जास्वंदीची, अक्षदा, पाणी आणि हे पंचामृत आणि हे दुर्गा आणलेले आहेत. आता काय करते, हळद कुंकू तर सर्व देवापाशीच आहे तिथं, शेंदूर तर तिथंच आहे देवापाशीच. आणि मग आता गणपतीची पूजा करून घेते, आरती बिरती करून घेते आणि त्याचबरोबर लक्ष्मी तिची पण पूजा करून घेते. गुड मॉर्निंग. चला तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता बघते मी काय बनवायचं आहे ते खायला. निरंकार तर उपवास धरणार नाही, काहीतरी बनवून खाईन म्हणा मी. ते चला आता घेते पूजा करून. आता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओठ शेंदुराची, कंठी झळके मा मुक्ता फळाची, जय देव. चला माझी पूजा झालेली आहे आणि आता आहे ना बाकीची कामं उरकून घेते. अजून खूप काही वेळ झालेला नाही आहे, 9:30 झालेले, पण मी तयारी करून ठेवली. म्हटल्यानंतर 10 वाजता आपली साबुदाण्याची खिचडी परतून घ्या. साबुदाणे मी सकाळी उठले तेव्हाच भिजत घातले होते, अजून थोडेसे चांगले भिजायचे. तर ते पूर्ण भिजल्याशिवाय तर मी काही खिचडी बनवणार नाही. तसंही इतक्या लवकर काही खाणार नाही मी, जरा उपवास जरा थोडी ताणूनच देणार आहे स्वतःला. इकडं बटाटे सकाळीच शिजत घातले होते, ते आता व्यवस्थित मी त्याचे साल्ट वगैरे काढून त्याचे काप केलेले आहे. आणि दरवेळेस मी आता आहे ना शेंगदाणे काय करते, भाजून काढत असते आणि मग खिचडी बनवते. पण आता आहे ना शेंगदाणे कच्चेच आणि हिरवी मिरची दळून घेतली, ते तेलातच मस्त अशी परतून घेणार आहे मी. तूप नाही वापरणार, तेलच वापरण किंवा गाईचं तूप वापरण. गाईच्याच तुपात करणार आहे. आणि इकडं माझा विचार चालू होता रताळीची खीर बनवायची, पण कसलं काय, तर नंतर कॅन्सल केलं. त्याने म्हटलं आता खिचडीच खावा. रताळीची खीर मी अशीच बनवून सहज म्हणून खायला. चला आता हे नंतर बनवणार आहे. आजचा मेनू असंच राहणार आहे माझं, साबुदाण्याची खिचडी. ही अक्काने मला आणून दिली शेव आणि मिसळ. मी म्हटलं बाई मला उपवास आहे, तर ती म्हणे की आता असं कर म्हणे, काही तुझ्या वाट्याचं केलं आहे नाश्ता, संध्याकाळी खाय नाही तर काही कर, म्हणजे रात्री उपवास सोडताना बस होईन एवढं. मटकी फुल भरले काय बाई. आता हे फ्रीजमध्ये ठेवून देते आणि हे बाहेरच ठेवते असं, म्हणजे संध्याकाळ काय उपवास उपवास काय सोडणार हे, तर मिसळ आणि थोडा शिरा करून
देवाला नैवेद्य म्हणून. अगदी तो सत्यनारायणच्या पूजेमधला असतो तशा पद्धतीने बनवेन. चला, आपला रविवारचा बाजार आलेला आहे. खरड्याची भाजी आणली.